हांगा एक मिटींग आशिल्ली तेन्ना हांव आनी दीपक हांगा वयर माचयेर आशिल्ले. हांवें एकूच म्हणलेलें, बाय हूक ऑर क्रूक वी वील कंप्लीट द टेंपल. बाय हूक ऑर क्रूक वी वील कंप्लीट द टेंपल. 2002 सालाक एक हांगा अकस्मात चवथीच्या दिसा, जशें तुम्ही जाणा आसतले, प्रत्येकाच्या घरान कोण तरी घराच्या भायर गणपती हाडून दवरता आनी तो थंयच्यान तेंच्या घरान गणेश उत्सव सुरवात जाता. अशें जालें योगायोगान 2002 कोणी तरी आमचे बरे मागपी जावं तेंकां गणपतीन त्यांच्या तकलेन घातलें, त्यांच्या तकले भितर घातलें की बाबा हांगा एक आपलें एक स्थान निर्माण जावचें. ह्या दृश्टिकोनांतल्यान कोणी तरी हांगा हाडून श्री भवानीच्या मातेच्या देवळान सकल पांया कडेन हांगा हाडून एक गणपतीची ल्हानशी मूर्ती दवरली. तेन्ना दुसऱ्या दिसा सकाळ फुडें जेवन आमचे भटजी जेन्ना येयले पुजा करपा खातीर, तेन्ना अकस्मात बोवाळ जालो. देवाच्या देवळान कोणी तरी गणपती हाडून दवरला. ज्यांच्या घरान नाशिल्ले आनी बाकीचे जे लोक आशिल्ले आनी आमचे जे यंग ब्लड आशिल्ले तांकां अशें दिसलें कितें आमी बाबा गणपतीची सार्वजनीक पुजा हांगा करची, गणपती बसोवचो. हो एक तेंचो सगळ्या भुरग्यांक एक मनान तेंच्या देवान गणपतीन तेंच्या मनान घातलें. ते मनान घातले उपरांत अशे काही विरोधूय जाले. थोड्यांचे विरोधूय आशिल्ले कितें बाबा इतले वाड्यान हांगा एक देवूळ आसा, तुमी दवरचो न्हू. कोणाचो थोड्यांचो विचार जालो पेडार व्हरून पिंपळा कट्ट्यार, जशे लोक आपल्याच्यान जायना म्हणटकी पिंपळ कट्ट्यार दवरतात व्हरून. पयलींची पद्दत आशिल्ली कितें आपल्या कडेन पुजपा जायना जाल्यार थोडे व्हरून तेंच्या देवळान दवरताले आनी त्या देवळान जेन्ना ते गणपती पावताले तेन्ना ते पावयताले. पूण गणपती बाप्पाच्या मनान दुसरेंच कितें आशिल्लें, ताका जाय आशिल्लें आपूण हांगा बसलेलो तेन्ना थाणून तर येयल्लो हांगा देवळान, ताका जाय आशिल्लें आपल्याक एक देवळानूच हो जागो जाय. सो हांगसरले वाड्यावरचे यंग यूथ भुरगे आसा ते एक जाले आनी ते म्हणपाक लागले आमकां हांगा वाड्यार हो गणपती पुजपाकूच जाय. आनी त्या उत्साहान सगळे भुरगे भायर सरले. तेन्ना 21-22 वर्सां फाटीं जर आमी पळयत जाल्यार आज देवा कृपेन जे कमिटी मेंबर आसा त्या कमिटी मेंबर कडेन एक न्हू तर 4-4 गाडी आसात, एक न्हू तर 2-2 घरां आसात. अशेंच म्हाजे जे कमिटी मेंबर आसा जे म्हाजे वांगडा आशिल्ले तेंचे आज हांव निश्चित अशें सांगू शकता की गणपती सगळ्यांची आज उदरगत केल्ली आसा, ताचेर कांय प्रश्न ना. त्या टायमार 21 वर्सां पयलीं म्हळ्यार सारके कोणाची परिस्थिती नाशिल्ली, तर कोणाचे आमी डोनेशनाक भोंवपाक लागले बूक घेवन की कोण कितलो दिता. तेन्ना कोण 100, कोण 200, कोण 500 अशें करून त्या टायमार हिंदू जावं, मुस्लीम जावं आनी ख्रिश्चन जावं ह्या बंधू भयणींनी आमकां हेल्प केलो आनी तो उत्साह त्या वर्साचो जो गणपतीचो उत्सव आसा तो करपाक आमकां हेल्प केलो. आमी हांगा ल्हानसो माटोव जो आसा कापेरीचो माटोव बांदलो आनी ल्हानशी लायटींग केली. ल्हानसो गणपती ल्हान आशिल्लो, माटोव ल्हान आशिल्लो, डेकोरेशन कमी आशिल्लें, पूण उत्साह जो आशिल्लो तो खूब व्हडलो आशिल्लो. तो त्या उत्साहानूच आमकां मन भरलें. धाकलोसो गाडो त्या कमिटीवर आज विसरना हांव सांगपा म्हणल्यार त्या कमिटीन अशोक असोलकर तेंच्यांनी फुडाकार घेतलो, रवी अरुंदे म्हणून आशिल्लो तेंच्यांनी फुडाकार घेतलो. ह्या वाड्याच्या सगळ्या लोकांनी त्या कमिटीन जावं नाशिल्ली तेंच्यांनी फुडार घेवन हे आमी गणपती आमी स्टार्ट केलो. स्टार्ट करतना आमकां रातचे आतां व्हरपाक जाय विसर्जनाक. हांगा पयलीं आमी आतां व्हरता आमी झरी कडेन, पयलीं आमी व्हरताले हांगा धाकलीशी बांय आशिल्ली थंय आमी तो विसर्जन करताले गणपतीक. तेन्ना आमकां व्हरपाक गाडी नाशिल्ली, सो आमी तो च्याचो गाडो, बैल गाडो आमी केळ्या गाडो म्हणटा पळय त्या गाडयेचेर ताका सुंदरसो डेकोरेशन केलें आमी. सगळ्या भुरग्यांक सारकें उत्साह गणपती
आणि नाचत गाचत आम्ही त्याचे गणपती 5 दिसाची सेवा केली. आमची यथाशक्तीन कशी जाता त्या भशेन कॉम्पिटिशन केलें, भुरग्यांक नाचयले, आमी नाचले आणि तो देवाचो उत्सव आमी पूर्ण करून गणपतीचं विसर्जन केलो. फुडचें वर्स येता म्हळ्यार आतां येता म्हळ्यार एवरी वर्साक आमचो तो गणपती फुडें व्हरपा जाय. मागीर आमचे एका सारकी वळण दिवपा जाय ह्या गणपतीक. आतां केलें म्हणून फाल्यां तशेंच 4 जाण येवन गणपती कर, आज कोण फुडें सरले 200-300 दिले, कमिटी नासतना दिले, परत एवरी इयर प्रत्येक वर्साक तो गणपती तसो जायनाशिल्लो आनी जावपाक जाय जाल्यार ताका एक वळण जाय आशिल्लें आनी एक कमिटी स्थापना करपाक जाय आशिल्ली. तेन्ना आमी सगळ्यांनी विचार केलो की आमचे जे वरिश्ठ नेते आसा बाबू आजगांवकर आनी तेजे बंधू राजन आजगांवकर तेंचे कडेन आमी गेले आनी आमचो हे सगळे विचार मांडले की अशें आमी थरयला आनी आमकां हो गणपती मुखार व्हरपा जाय. 5 दिसाचो उत्सव जातकीर परते म्हाजे कडेन येयले ते आतां हेजे फुडें कितें करपाचें काम. सो हेज्या फुडें कितें करपाक जाय म्हटल्यार म्हाज्या कडेन येयल्या उपरांत हांवें आमचे ज्येश्ठ आमचो थंयचो लिडर आमचो बाबू आजगांवकर तेजे मार्गदर्शना सकयल तेका विचारलें बाबा हें कितें करपाचें. सर तेणें बी आमकां सांगलें बरें थंय एक कमिटी कर आनी ते फुडें सर म्हणून. सो तेज्या मार्गदर्शनान आमी थंय एक कमिटी पयली एक ल्हानशी कमिटी नेमूद केली आनी तेजो अध्यक्ष हांवें पयलोच आमी केलो दिपक मंगलम. हेज्या अध्यक्षा खाली एक कमिटी स्थापना जाली आनी आमी म्हटलें पळय ह्या कमिटी कडेन आमचे कडेन तेन्ना त्या कमिटीन हांव सल्लागार आसलेलो आनी आमचे कडेन जाता तितले पयशेय नासलेले. सो आमी म्हटलें आतां कशें आसूनय आमी ही सुरवात केली ती आतां सुरवातच करपाची. आमी वर्सां वर्स डोनेशन काडटाले, यथाशक्ती कोण कोण कितें दिताले तशें आमी ते पुंजी एकठांय करताले आनी गणपती स्थापना पुजे लावन 5 दिसाचो आमी गणपती थंय पुजे लायताले आनी विसर्जन करताले. 2003तल्यान आमी फुडें जशें आमी सेवा करीत येयले देवाची सेवा करीत येयले. सेवा करीत येतकीर आमचे भुरगे सगळे एक जावन हे वाड्याकारां मदीं एकवट निर्माण जालो. एकवट निर्माण जावन आमी त्या एकवटाच्या बळार गणपतीन आमकां सगळ्यांक एकवट हाडलो. त्या एकवटाच्या बळार जेन्ना लेडीज पंच म्हणून आमी उबो केलो भुरग्यांक आनी लीला मंगलम म्हाका लेडीज आमी पंच म्हणून हांगा निवडून दिली फर्स्ट टायम. त्या भुरग्यांनी सगळ्यांनी मिळून जे गणपती मंडळाचे भुरगे आशिल्ले तांच्यांनी प्लस आमच्या वाड्याकारांची एकवटान आमी आमचो वाड्या वयलो नेता एक कॅन्डिडेट आमी पंचायतीक उबो करून ताका निवडून दिलो. तेन्नाच्यान परती तेजी झेप जी आशिल्ली एक आमकां एक पाठबळ मेळ्ळें लोकांचें, एक आमकां प्रोत्साहन मेळ्ळें कितें बाबा वी कॅन डू इट. आमचो पंच निवडून हाडलो, ती डेप्युटी सरपंच जाली. ताजे उपरांत 5 त्या टर्माक तांच्यांनी म्हाका एक जे पॅनल आशिल्ले त्या पॅनलान म्हाका एक ऑपरेट मेंबर म्हणून हाडलो त्या पंचायतीन. हे सगळें जालें हे गणपतीची आमी सेवा करता, हे सेवेची आमकां फळ मेळपाक लागलें. नेक्स्ट जेन्ना परतें इलेक्शन जालें त्या इलेक्शनाक आमी आमचो आनी एक जो अध्यक्ष आजचो अध्यक्ष आसा तो दिपक मंगलम ताका आमी पंच म्हणून परतो निवडून हाडलो. ट्रेमेंडस फायट आशिल्ली. 8 ते 9 कॅन्डिडेट घातलेले. त्या कॅन्डिडेटा भितर तो सक्सेसफुली सगळ्या लोकांनी ताका परतो आनी एकदा सपोर्ट दिवन निवडून हाडलो आनी परत हिजी भरारी परत म्हणजे प्रत्येक वर्सा एक पावंड आमी एक जे फंक्शन जाताले फक्त डान्स कॉम्पिटिशन करताले, सिंगींग कॉम्पिटिशन, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन अशें आमी करताले. पूण जशें आमचे आमी एक पंच मंडळा गेले, सरपंच जाले, डेप्युटी सरपंच जाले, हे लेवलाक जेन्ना आमी वचपा लागले तेन्ना आमकां एक 4 लोकांची वळख जाली आनी त्या प्रमाणे आमी हांगा प्रत्येक वर्साक बऱ्यांतले बरे ऑर्केस्ट्रा हाडले, लावणी हाडली, कोल्हापूरची लावणी हाडली, सावंतवाडीचे प्रोग्राम हाडले. बरे 5 दिसाचो गणपतीचो जो उत्सव जातालो तो आमी धूम धडाक्यात करपाक लागले. ह्या कमिटीन फुडें सरता आसतना लोकांचो खुबसो हातभार म्हाका लागलो. लोकांचो आमी जे काम करता ते पळोवन लोकांचो कॉन्फिडन्स म्हाजेर चड येवपाक लागलो आनी लोकांक एक विश्वास बसलो की दिपक एक बरे रस्त्यान आनी बरे चाल घेवन फुडें सरता, सगळे भुरग्यांक घेवन फुडें सरता. लोकमान्य टिळक जेन्ना तेणें हो गणपती स्टार्ट केलो तेजो हेतू आशिल्लो की 4 लोकांक घेवन आनी एकवटान येवन सगळ्यांनी एकवटान येवन उत्साह करचो म्हणून तो गणपती ताणें बसयलो. आनी आज ह्या जरीवाड्यार तो तेजो खंय तरी हेतू आसा तो आज खरें आमकां दिसपाक लागला की आज आमी हो गणपती सुरवात जाले म्हणून
आम्ही आज अख्खं वाडो एकवटान आसा. आम्ही जेन्ना विसर्जन करता त्या 7 वर्साचे भुरगे धरून ते 70 वर्साचे म्हातारे पसून त्या विसर्जनाक त्या मिरवणीक आज नाचता. आमचे कडेन व्हिडियोज आसा. आमी जो उत्साह जो 5 वर्सां सगळ्यांक एक आतुरतेची हे आसता. गणपती केन्ना येतलो, गणपती केन्ना हाडपाचो. गणपतीक एक सगळ्यांची मनान एक व्हडले उत्सुकता आसता त्या दिसा. ते 5 दीस आमी आमचे भूक ताण सगळें विसरून आमी तो उत्साह साजरो करतात. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला तू. दिला आम्हाला तू कुलराजा, धन्य झालो देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. या मातीला आकार दिला, शिल्पकार तू खरा. ऋणी तुझे आम्ही कुलराजा, धन्य झालो देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. योगायोगान कितें जालें, ह्यो सगळो इतलो ह्या टेन्युरा भितर योगायोगान हांगाचे ते देवळाचे जे अध्यक्ष आशिल्ले श्री रामदास मोरगांवकर हांचे वयोमानान तेंचे वय जाल्ल्या कारणान आमचे तेंचे वरिश्ठ ज्येश्ठ नेते आशिल्ले श्री बाबू आजगांवकर हाणें गणपतीची जी उदरगत दिसाच्या दिसा हे सार्वजनीक गणेश उत्सव उदरगत करता हे पळोवन तांकां कळोन चुकलें बाबा दीपक एंड ते बाकीचे जे टीम आसा तेच्या वांगडा जी टीम आसा जे भुरगे आसात दीपका वांगडा ते आमचे वाड्याकार आसा, वाड्यावयले भुरगे आसा, भायले भुरगे ना, आमचे वाड्यावयले भुरगे आसा. ते वाड्यावयले भुरगे खरेंच एक बरें काम करता म्हणून ताणें ही अध्यक्षपद जे देवळाचें आशिल्लें तेंय दीपक हांचे स्वाधीन केलें. पूण ते हे देवळाचे तेही अध्यक्ष आसात, सार्वजनीक गणेश उत्सवाचे अध्यक्ष आसात, प्लस आमचे गणेश उत्सव कमिटीचे खुबशे मेंबर आसात ते हे देवस्थान कमिटी भितर मेंबर. आतां आयच्या स्थितीक दोन्ही कमिटी एकशी दिसता आनी अशेंच एक जावन आमी फुडें वचत आसात. काही वर्सां पयलीं म्हाका दिसता 2017-18 भितर कमीत कमी आमचे 3-4 लाख रुपया आमचे कडेन शिल्लक रावपा लागला. शिल्लक रावपा लागल्या उपरांत आमचे भुरगे सगळे तरणाटे एक एकट्याच्या मनान एक विचार येवपा लागलो. सगळ्यांक पण विचार येताले, सगळे बरे येताले, बरेचे विचार येताले. सो सगळ्या भुरग्यांनी विचार केलो आनी ते दिपकाच्या हेतून मनान घातले की हांगा कित्याक मंदिर जावचें न्ही. सो सगळ्यांचे आग्रहामुळे आमी म्हणलें आमी हेचेर विचार करया
हांव बी ते दिपकाक सांगतालो अरे पयशे जावपा जाय फक्त आमकां प्रॉब्लम आसलेलो तो फक्त पयशाचो. तुमकां सांगता पासून आमचे कडेन 4.5 लाख रुपयाचे कितें जमा जाले तेन्ना एक मनान खंय तरी एक विचार खणखणटालो, अरे एक ल्हानशें देवूळ आसतलें. आमी एक विचार केलो आनी फावंडेशन स्टोन घातलो. देवळाचो जो आमी फावंडेशन स्टोन घातलो, फावंडेशन स्टोन घालून सुरवात केली. जे आमचे पदरान पयशे आशिल्ले ते आमी थोडे युटिलायज करून आमी प्रत्येक लोकांक एक आव्हान करीत गेले, कितें तुमी आमकां हातभार लाया, तुमी तुमचो हातभार लायल्यार आमी एक ल्हानशें देवूळ बांदया. हीच आमच्या मनान पयलींच्यान ल्हानशें देवूळ हेच म्हणणें आशिल्लें. ल्हानशें देवूळ म्हणून आमी एक सुरवात केली. ती काही काळान आमी आमचें जेन्ना फावंडेशन जालें, प्लिंथ पर्यंत काम जालें. प्लिंथाक काम जातकीर पयशाची मातशी कमतरता आयली आनी मातशें फायनान्शियली तितून भितर कोविडाचो प्रॉब्लेम जालो. कोविडा खातीर 2-3 वर्सां लोकां कडेन प्रॉब्लेम नाशिल्लो. खावपा पिवपा तुमकां कोविडाची तर हांव सांगपाकूच नाका, कित्याक जग जाहीर आसा. कोविडा खातीर कितले लोकांक कसो त्रास जालो ते हेज्या भितर हें आमचें काम मातशें थंडायलें पण एक जवळ जवळ 3-4 वर्सां आमचें तें काम तशेंच उरलें. फुडें आमी झेप घेवपाक गेल्ली, ते झेपीक आमकां एक अडथळो निर्माण जावन आमी आमची एक पावल मातशें फाटीं घेतलें. तेन्ना आमकां फंडाची कमी पडली, आमकां इंजिनियर मेळनाशिल्ले, आमकां प्रॉपर वे मेळनाशिल्लो, आमकां एक रस्तो मेळनाशिल्लो. त्या टायमार आमी अशें उलयता आमकां एक आमचो शुभचिंतक मेळ्ळो, जो एक समाजान वावरता, आनंद कांबळे म्हणून. तो मेळ्ळो आनी म्हणपाक लागलो दीपक देवूळ कित्याक उरला. हांवें म्हणलें थोडो इंजिनियराचो इशू आहा, थोडो आमकां कॉन्ट्रॅक्टर मेळना, थोड्या पयशाचे इशू आहा. तो म्हणपाक आपूण तुका कॉन्ट्रॅक्टर दिता, आपूण म्हणपाक एक देवळाचें मॉडल रेडी करून हाडटा. आनी रोखडेच एक 15 दिसां भितर ताणें एक देवळाचें सुंदरशें मॉडल रेडी केलें. आमी तो मॉडलाचो इनॉग्रेशन केलो. रोखडेच ताणें आमकां एक लाल साहेब म्हणून कॉन्ट्रॅक्टर दिलो. एक दीस सांगपाचें म्हणल्यार अध्यक्ष स्वता म्हणपाक लागलो, कितें देवळाक जे लागता तितून म्हणपाक लागलो आपूण एक व्हडलो वांटो तुमचो उचलता, बिगस्ट शेअर, एक व्हडलो शेअर आपूण कॉन्ट्रिब्यूट करता. तो म्हणल्यार एक 5 लाखाचें ताणें कॉन्ट्रिब्युशनाचें आमकां आश्वासन दिलें. आनी आमकां गॅरंटी आशिल्ली, कितें तो मनीस असो की तेणें एक उतर सांगलें, हें आश्वासन दिलें, तो करतलो आनी तो दितलो. तेणें कमिटमेंट दिलें दीपकान आमकां, कितें आपूण 5 लाख आपले स्वताचे दिता, आपूण खर्च करता. योगायोगान खुबशे मेंबरांनी आमच्या, कोणी 1 लाख दिलो, कोणी 1.25 लाख दिलो, कोणी 51,000 दिले, कोणी 25,000 दिले, कोणी 75,000 दिले. ते फुडें जुळत गेलें. पूण मेन ज्या वेळाक तेणें स्वता आपूण आपल्या मनांतलें एक व्यक्त केलें की 5 लाख आपूण कॉन्ट्रिब्यूट करता, हो एक आशिल्लो तो केलो. तेन्ना एक सगळ्यांक एक बुस्टर डोस जो आमी कोविडा नंतर एक बुस्टर डोस घेतालो पळय, तो बुस्टर डोस आमकां मेळ्ळो तेजे कडल्यान. देवूळ बांदपाचें विचार आयले म्हणून देवूळ जायना. ते एक्च्युअल पिक्चरान हाडपाचें देवूळ. सो ताका जे जाय आशिल्ले कॉन्ट्रॅक्टर, त्यानंतर मुर्ती खंय मेळटली, त्यानंतर पेंटर खंय मेळटलो, त्यानंतर टायल्स खंय मेळटले, ताका ग्रेनायट खंय मेळटले, ग्रेनायट कोण बरो बसयतलो, लायटींग कोण बरें करतलो, भितरल्यान इनबिल्ड लायटींग कोण करतलो. हे सगळे घर बांदलें किंवा देवूळ बांदलें म्हणून जायना. ते लागपा, ताका सामग्री लागता आनी ताका तेजो सहभाग लागता तो हे सगळे कॉन्ट्रॅक्टर हेंचे. मागीर एक एक करून आनंद जशें कांबळेन सांगलें, कॉन्ट्रॅक्टर आमकां मेळ्ळो लाल साहेब म्हणून. ताका घेवन फूल तेणें स्ट्रक्चर रेडी केलो देवळाचो. मागीर आमी स्लो करून टायल्सवाल्याक सोदले. टायल्सवालो शिवराम म्हणून बरो मनीस, तेणें आपले कॉस्ट टू कॉस्ट कटिंग, गणपती का मंदिर है तो हम ज़्यादा पैसा नहीं लेंगे, तेणें सगळ्या कमी रेटीन आमकां हांगा जे ग्रेनायट टायल्साचें जे काम आसा तेंय आमकां करून दिलें. आमकां मागीर जाय आशिल्ले रेलिंग्स, त्या रेलिंग्साचें काम हांगा आमकां दवलीचो एकलो कॉन्ट्रॅक्टर मेळ्ळो, तेणें आमकां करून दिलें. वयले जे रुफिंगाचे नळे घातलेले काम आसा तेंय आमकां कोण जाय आशिल्लो, पूण आनंद कांबळेन फुडार घेतलो आनी तें फूल काम आपल्या पयशान
ते फूल काम रुफिंगाचे जे काम आसा ते आपूण टायल्स घालून रुफिंगाचे काम ताणें कंप्लीट करून घातलें. लायटवाल्याक आमी सोदताले. थोडेशे जे भितरले लायटीचे काम आसा ते मंजुनाथ म्हणून तेणें कंप्लीट केलां. सेकंड काम जे आमचे फिनिशींग जे आसा लायटीचे ते आमचे हांवें कोणाक सोदून काडले, पोकरबाई म्हणून आमी मनीश इलेक्ट्रिकल, तेणें आमकां सगळे सामानाचे जे कितें वेवस्था तेणें केलें आनी तेणें आमकां लायटीचो कॉन्ट्रॅक्ट दिलो तो फिनिशींग करपाक. जाफर आनी तेजो साथीदार दिलीप विश्वकर्मा हेणें हे आख्खे लायटींग जे दिसता सुंदरशे LED घालून जे हांगा सगळे लायटींग जो उजवाड दिसता ते काम तेंच्यांनी कंप्लिशन केलें. हांगा ग्रास हांगा जे सगळे टायलिंगाचे जे काम आसा ते शिवरामन कंप्लीट केलें. आमच्या आमकां जी व्हडलें टेन्शन आशिल्ली ती मुर्तीची, मुर्ती कोण करता. 2-3 कडेन आमी खबर काडली. एक तर म्हणपाक सावंतवाडीचे मुखार राजबाग म्हणून खंय तरी गांवांत मुर्ती करतात आनी सेकंड आशिल्ली ती कारकल, ती उडपी काडून 55-60 किलोमिटर्स अशें. दोनी कडेन आमी इन्क्वायरी काडली. पयल्यार हो शेणय बाब, शेणय म्हणून आशिल्लो तो शेणय म्हणटा तो हांगा गोंयांत ताणें भरपूर मुर्ती केला. गणपतीच्यो सिद्धिविनायकची मुर्ती ताणें केल्या, खुबशे मुर्ती केला. मागीर आमकां कळ्ळें की ताणें मुर्ती खूब केला गोंयांत. मागीर आमी ताका कॉन्टॅक्ट केलो. आमी स्वता ताका मेळपाक, आमची गाडी, म्हजी टीम, आमचे सगळे कमिटी मेंबर आमी ताका मेळपाक हांगसरल्यान थंय कारकल गेले. तेका सगळें काम पयलें, पयलींचें कशें काम आसा तें पूर्ण आमी काम केलें आनी कॉन्फिडन्स येयलो आमकां की हो मनीस सारको आमची मुर्ती वेवस्थीत करतलो. आमी फ्रॉम 1996 हांव गोवान तो मूर्ती पुरा करून हांगा फस्ट महालासा टेंपल हांगा येवन मूर्ती कोरून ताजे नंतर ते मूर्ती केल्या नंतर मस्त देवळा कडेन नवदुर्गा, लक्ष्मी नरसिंह वेलिंग, विठ्ठल मंदिर, सादोळशे, कुट्टाळीम, शांतिरी टेंपल, मस्त देवळा कडेन मूर्ती करून देवळाचे स्टोनाचे वर्क करून आमी हांगा फ्रॉम 29 इयर्स हांव हांगा वर्क करून आसा. तशें हरी मंदिरांत तो एक 2 वर्स पयले आमी विठोब रखुमाई आनी गणपती मारुतीची मूर्ती करून प्रतिश्ठापन केलें. ते तांकां ताजे बोरकर सर तांणी तुमचे हे तुळजाभवानी टेंपल जरीवाडा आनी कॉन्टॅक्ट करून तांकां एक गणपतीची मूर्ती जाय म्हणून तांणी तांचे कडेन बोरकरा कडेन फोन नंबर घेवन आमकां दीपक प्रेसिडेंट ऑफ द टेंपल आनी सेक्रेटरी जगन्नाथ सर तांणी म्हाका कॉन्टॅक्ट केले. तशें कॉन्टॅक्ट करून हांव गोवांत येता आसता. तशें गोवा येयले तेन्ना तांकां कॉन्टॅक्ट करून तुमचे तुळजाभवानी देवळा येवन ताजे मुर्तीचे मेजरमेंट्स सकट घेवन एक 2.5 फिटाचे गणपतीची मूर्ती आनी 18 इंचसाचे मुशका आनी पिंडिका पुरा ताजे मेजरमेंट पुरा घेवन आमचे आनी कमिटीमध्ये डिस्कशन जावन कशें गणपती कशें जावं. हांव खूब ड्रॉइंग तांकां फोटो पुरा धाडून दिले. तांणी फोटो सिलेक्ट करून एक सुंदर एक मूर्तीचे फोटो तांणी सिलेक्ट केले. तेजे प्रमाणे आज तुमकां मूर्ती हांव हांगा पावयले मडगांव हांगा. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. एकोणीस तारखेच्या नंतर आम्ही ती मूर्ती सध्या आम्ही ह्या आमच्या देवळान हांगा हाडपानात. आमचे जे पयलींचे जाणटेल्यांचे, जे आमचे समाजाचे, आमचे लोकांचे, आमचे मागासवर्गीयांचे एक आमचे वाड वडिलांनी एक कृष्ण मंदिर हा, ताजे अध्यक्ष श्री बाबू आजगांवकर सध्या आसात. ते फाटली कितली तरी वर्सां तेच सांबाळटात. सगळे आमचे कमिटीचे मेंबर, बाळ गोपाळ जे आमचे रहिवासी आसा, ते रहिवासीचो एकूच विचार आसा की आम्ही करतो कृष्ण मंदिरांतल्यान हांगा ती मूर्ती कृष्ण मंदिर, फ्रॉम कृष्ण मंदिर टू आमगे मडगांवचो आमचो आराध्य दामोदराचें देवस्थान पिंपळकट्ट्या कडेन वचचें. पिंपळकट्ट्या कडल्यान आमी स्ट्रेट वाया ओल्ड स्टेशन, ओल्ड रेल्वे स्टेशना कडल्यान मुखार येतले. मुखार येवन पॉवर हावस सर्कला कडल्यान आमची हांगा वाजत गाजत सावंतवाडीचो आमी एक महिलांचो दिंडी पथक ऑर्गनायज केल्लो आसा. तांकां आमी इन्विटेशन दिल्लें आहा. ते दिंडी पथकाच्या ढोल ताशाच्या गजरात आणि समस्त वाडेकरांच्या
एकजुटायेन ही मूर्ती थंयच्यान आमच्या देवस्थाना भितर आगमन जातलें 24 तारखेक सांजचे. तेव्हा 3% राखण देवा भोवमान दिल्लो आसा. ते ब्राह्मण ते ह्या वाड्या वयले सगळे झरी वाड्या वयले लोक आणि हे बाकीचे आजूबाजूचे लोक सगळे मिळून देवा गणपतीची मूर्ती स्थापन करपाची देवळ बांदपाची येवजिल्लें आसा. आणि आज ती मूर्ती हाडपाची आसा तेन्ना तिचो भोवमान त्या जाग्यार 10 जाणांनी त्या ग्रामस्थांनी दवरलेलो आसा. तो कोण पावन करून घे, केल्ली सेवा मानून घे. कसले विघ्न नासतना ही मूर्ती चरणा कडेन जावं तुज्या वाड्यार येता तेन्ना देवा वाटेर कसलीच त्रासय नासतना ती मूर्ती हांगा येवची आणि सगळ्यांचे कल्याण करचें अशें म्हणून तुका हे सुरत जपणी आसा ते पावन करून घे. सगळीं कामां तेंची बायल भुरग्यां आवय बापूय भाव भयण आसा सगळ्यांचे पूर्ण रक्षण कर, सगळ्यांचे कल्याण कर, सगळ्यांचे बरें. गुणगान तुझे ओठांवर राहू दे, चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे रे. नाथांचा नाथ तू, मायेची हाक तू, भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया. आज खरोखरच आनंदाचा दिवस आणि इतलो आनंद जाला की जे मन हा ते सॅटिस्फायड जाल्लें आसा. कारण गणपती आज गणपतीची प्राण प्रतिश्ठा आज जाता. 22 वर्सां पयलीं थंय स्थापन जाल्लो गणपती आनी थंयच्यान उत्सव कॉमेस जाला. दीपक आनी तेजी टीम आनी आमची सगळे समाजाची टीम आनी तशेंच गोंयकारांची टीम, मडगांवकारांची टीम अशें म्हणून हो उत्सव फुडें येयलो. आज थंय जे आसात ते लोक सगळे जाती धर्माचे आसात आणि उत्सव धुमधडाकान मनयतात. गणपतीचें आज मंदिर इतलें भव्य मंदिर थंय जाता आणि लोकांची बरी साथ मेळिल्ली आहा. एक म्हटल्यार चड मनांतल्यान आनंद जाता की उत्सव थंय जातात तेजे सगळे एकवट लोक आसात आणि अशें हांवें केन्नाच पळोवना. आमचो समाज आनी बाकीच्या समाजाक घेवन हो उत्सव थंय साजरो जाता आणि ते एक आनंदाची गजाल. आणि आमचे समाजाचे सुद्धा लोक आज वयल्या पारांत चढलेले आसात. थंय डॉक्टर जाल्यात, इंजिनियर जाल्यात आणि थंय मंदिर येतात. सकाळी फुडें उठून लोक पुजा करतात आणि हें एक मनाक इतलें बरें दिसता की खंय खंय लोक आसलेले ते एक कडेन पावल्ले आसात आणि तेजे भितरल्यान बरी एक संस्था तयार जाल्ली आसा. आमचे भितरले भुरगे काही पॉलिटिक्सान सुद्दां गेल्ले आहात, पंच जाल्ले आहात, सरपंच जाल्ले आहात. हें मनाक खूश भोगता की ह्या वस्ती भितर हाडून आमचो लोक फुडें सरलेलो आसा. आमकां कोणाची परवा ना, आमकां कोणें येवन दितलो अशें काय ना. आमच्या हेजेर आमी उबे रावपाक जाय, आमच्या हेजे भितर आमी फुडें वचपाक जाय. आज हें देवस्थानांतल्यान सगळ्यांक लाभ मेळचो, सगळ्यांक बरो आशिर्वाद मेळचो आनी अशेंच कुटूंब फुडें वयचें आणि देवाची श्रद्धा सगळ्यांच्या मनान वचून दी आणि गणपती उत्सव वर्सा वर्स तेज्यान बरो फुडें व्हरचो अशें हांव हे टीम कडेन मागता. दीपकाची टीम आनी दुसरे सगळे आमचे लोकां कडेन मागता. पूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. फुला फुलातून देतो संदेश आम्हाला देवा, जगावे लोकांसाठी आदेश तुझा हा देवा. माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला तू, दिला आम्हाला तू कुलराजा, धन्य झालो देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला. देवी भवानी माता नमन करून आज आमच्या झरीवाडा आमची देवी भवानी माता ह्याच्या सायडीक
गणपतीचे मंदिर आयज आमचे स्थापन जावपाचे आहा त्या निमतान ही गणपतीची मिरवणूक आयज मिरवणुकीन आमी गणपतीची मूर्ती ही झरीवाड्यार वचपाची आहा 2002 सालान झरीवाड्याचे सगळे आमचे भावांनी गणपती उत्सव सुरू केला आणि आयज 2024 सालान आणि खरेंच गणपतीचे मंदिर आज उबे जाता। हांव तुमकां सगळ्यांक अभिनंदन करता की तुम्ही बऱ्याने फुडाकार घेतलो आणि बरो नेट लायलो म्हणून हे देवूळ आयज जाता। आणि चड करून आमचे अध्यक्ष देवस्थानाचे बाब दीपक मंगलम तसे आमचे एक्स आमचे मिनिस्टर बाबू आजगांवकर आणि आमचे एक्स म्युनिसिपालिटीचे चेअरपर्सन राजेंद्र आजगांवकर यांच्या सहकार्यान हे सगळे जाल्ले कडेन आसा। आमी सगळ्यांनी नावेलकार म्हणून या उत्सवाक भाग घेवपा जाय आणि आमचे गणपतीचे मंदिर या आमच्या दवल्ली गांवांत जाता हे आमकां एक अभिमान आसा आणि आमी सगळ्यांनी या देवस्थानाच्या या कार्यक्रमाक सगळ्यांनी हजेरी लावपा जाय आणि हितून भाग घेवन आमी आमचो उत्सव दाखोवपाची गरज आसा। आणि गणपती बाप्पा तशी आमी भावानी माता तुमच्या सगळ्यांचे कल्याण करतले, जे कितें तुमच्या मनान भावना तुमचे कितें जे कितें इच्छा सगळे पूर्ण करूं आणि अशी हांव देवा कडेन मागणी करता आणि तुमकां सगळ्यांक बरें अभिनंदन करता तुमचे आणि तुम्ही बरे पुढाकार घेतला अशेंच तुमचे एकवट आमचे दीपक मंगलम बरे काम करता सगळ्यांक घेवन अशेंच तुमचे कार्य सदांच फुडें आसचें। जिल्हा पंचायत म्हणून तुम्ही निवडून दिले आमकां आमदार म्हणून निवडून दिले आणि आमी जाता ते प्रमाणे जे कितें आमी जे थंय कितें डेव्हलपमेंट करपाचो तो आमी प्रयत्न केला हेज्या फुडें आमी तुमच्या बरोबर आसतले इतलें सांगून देव बरें करूं म्हणटा। पूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा। जन्मला भला आलो जगी दिला फुलांचा झुला मार्गी मोक्षाच्या जरी निघालो साथ तुझी रे फुला। आता 25 तारखेक 24 तारखेक येयली 25 तारखेक त्यांनी सांगला त्या प्रमाणे विधी आसा ती विधी जातली हांगा। दीपकाली तकलीफ अशी जे फंड्स जे एकठांय करपाक आसता दॅट इज नॉट हे खेळ न्हू तो। प्रत्येक जाणाक तेणे जेंकां उत्तर घातलें तेंच्या कडल्यान ते पयशे येयले म्हणून आमी आतां हे फुडें आहा। ताणें तितून एक सूचना केल्ली 51,000 जे आसा तांकां आमी महाजन करतले अशें एक तेजे तकलेन एक विचार। थोड्यांक त्या लोकांनी आपल्याक बाबा हे देवस्थानात एक कोण तरी महाजन आसचो त्या देवस्थानाक आपूण सेवा करची अशी एक बुद्धी खुबशे लोकांक निर्माण जाली आणि तेणे 51,000 दिले आणि ते आमी फुडें आयज हो कार्यक्रम करतले। 24 तारखेक सांजचे आगमन जाल्या नंतर ज्या प्रमाणे आमकां महेश जोशी भटजी तांकांच आमी कितें आसत जाल्यार हांवें तुमकां पयलीं सांगलां त्या भशेन आमचें कितें हांगा भटाचें कितें काम आसत जाल्यार तेच करतात म्हणून आमकां मी तांकांच सांगलां की ही जी प्रतिष्ठापना आसा मूर्ती प्रतिष्ठापना ही तुमच्याच हातीन जावपा जाय म्हणून। झरीवाडा दवरली इथे श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराजवळ नूतन गणपतीचं एक छानसं सुंदर मंदिर बांधलं आहे। नूतन मंदिर बांधल्यानंतर त्या मंदिरामध्ये जी काही मूर्ती आम्ही प्रतिष्ठापना करतो त्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी जी आम्ही मूर्ती आणतो त्या मूर्तिकार आपापल्या पद्धतीने ती मूर्ती तयार करतात। कोण उजव्या सोन्याचे गणपती करतात, कोण असे हात असलेले करतात, कोण वेगळ्या वेगळ्या आकाराचे करतात। पण ते तयार करत असताना बऱ्याच वेळा त्या मूर्तिकाराचे पाय सुद्धा त्या मूर्तीला लागलेले असतात, हात लागले असतात किंवा ती मूर्ती घडवत असताना तापवली जाते, फोडली जाते, छेदली जाते, मशीनमध्ये कटिंग केलं जातं, नाना तऱ्हेचे त्यामध्ये विच्छेदन केलं जातं, त्यातून ती मूर्ती घडते। पण ती मूर्ती घडत असताना सुद्धा त्याच्यामध्ये एक देवत्व येत असतं। पण त्याचे जे काही दोष असतात ते दोष परिहार होण्याकरता आणि त्याच्यामध्ये देवतांचं तत्व म्हणजे देवतांचा प्राण त्याच्यामध्ये येऊन सगळ्यांची मनोकामना पूर्ण होण्याकरता मूर्तीची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठापना केली जाते। तर पहिला दिवस गणपतीची मडगावहून आम्ही ती
यात्रा इथेपर्यंत आणली, मिरवणूक काढली. त्यानंतर मूर्तीला धान्यादिवास केला. धान्यादिवास म्हणजे कसं असतं, मूर्तीना धान्य रूपामध्ये सुद्धा देवता असतात, धान्य लक्ष्मी म्हणतो आम्ही. तसंच तांदूळावरती आम्ही एक आसन तयार करून मूर्तीला त्यावरती झोपवून धान्यादिवास केला. म्हणजे सगळ्यांनी आपापले तांदूळ त्यावरती अर्पण केले, त्याला धान्यादिवास म्हणतात. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 25 तारखेला सकाळी आम्ही कार्यक्रम सुरुवात केली. जे जे कोण आम्ही यजमान बोलवले होते ते त्यांच्या वतीने मुख्य यजमान होते आमचे जगन्नाथ कांबळे आणि दीपक मंगलम. ह्या सगळ्यांच्या वतीने त्यांना पुढे करून आम्ही प्रतिष्ठापनेची सेवा सुरुवात केली. प्रथम मंगलाचरण, त्यांचं क्षौर प्रायश्चित्त. क्षौर प्रायश्चित्त का करावं, तर आपल्या हातून कळत नकळत अनंत पाप घडलेले असतात, आम्हाला माहितीच नसतं, काय खाल्लेलं असतं पिल्लं असतं. त्यांचेही दोष परिहार होऊन तन मन आणि धन याची शुद्धी होऊन नंतर कुठलंही देवता कार्य करावं. तन शुद्धी कशी होते, तर स्नान केलं की तनाची शरीर शुद्धी होते. त्यानंतर मनाची शुद्धी कशी करायची, तर नामस्मरण करावं. गणपतीचं नामस्मरण केलं की मनाची शुद्धी झाली. त्यानंतर शास्त्रामध्ये जे काही सांगितलं त्याप्रमाणे गोदान करून आम्ही एक चांदीची गाय आणि त्यासाठी पैशाचे दान देऊन ती आम्ही गोदान करून त्याचं प्रायश्चित्त केलं. ते प्रायश्चित्त केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत. आज सगळ्यांच्या हातून गणपती पूजन करून घेतलं. त्यानंतर पुण्यावाचन, त्यानंतर मातृका पूजन, नांदी श्राद्ध असे विधी करून आम्ही आचार्य वर्ण केलं. त्यानंतर तुम्ही इथे मागे बघत असाल इथे त्या सर्व देवतांचं स्थापन पूजन झालेलं आहे. इकडे नवग्रह आहेत, त्यानंतर इथे मुख्य देवता गणपतीच आहे. त्यानंतर त्या बाजूला वास्तुमंडळ, वास्तूंच्या देवता आहेत, त्यांचेही आज वास्तुशांतीपूर्वक सग्रह सहोम नवग्रह शांती, त्यानंतर महागणपतीच्या मुख्य देवतांचं स्थापन पूजन, त्यांचं हवन अशा प्रकारचे हे विधी झालेले आहेत. त्यानंतर 25 तारखेला सकाळी हे विधी सुरू झाल्यानंतर जे आम्ही देव धान्यादिवास करून झोपवले होते त्यांना उठवून त्यानंतर मोठ्या भांड्यामध्ये त्या देवतांना ठेवून जलाधिवास केला. जलाधिवास म्हणजे काय आहे, देवता सर्व अणुरेणू तृणकाष्ठामध्ये देवतांचं सानिध्य असतं. तसंच धान्यामध्ये, जलामध्ये किंवा वायूमध्ये प्रत्येकाकडे देवतांचं सानिध्य आहे. त्या जलापासून त्या मूर्तीवर झालेले जे काही आघात अपघात असतात ते सर्व दूर होऊन त्या मूर्तीमध्ये तेज प्राप्त व्हावं याकरता त्या ठिकाणी जलाधिवास केला. जलाधिवास म्हणजे त्याच्यामध्ये गंगेचं पाणी, सप्त मृत्तिका म्हणजे 7 ठिकाणची ती माती असते त्याला सप्त मृत्तिका म्हणतात. ती दशौषधी, अनेक तऱ्हेच्या औषधी असतात, त्याच्या दशौषधी शतौषधी असे की गंगेचं स्नान, गंगेचं पाणी आलं त्याचं स्नान, त्यानंतर सप्त धान्य त्यांचं स्नान, त्यानंतर फळं जी काय आपल्या फळं उपलब्ध असतात त्या फळांचं स्नान, अशा प्रकारे नानाविध पंचामृत, दूध दही मध तूप अशी ती सर्व स्नानं घातली त्या मूर्तींना. त्यानंतर आम्ही जे वरती कळस बसवणार देवालयाच्या वरती त्या कळसांचंही आम्ही त्या ठिकाणी स्थापन करून त्यांच्यावरही अभिषेक पूजा. त्यानंतर गणेश भगवानाचं वाहन आहे उंदीर, तीही प्रतिमा आम्ही आणलेली आहे, त्याच्यावरही त्याचं अभिषेक स्नान त्यांना घालून हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. त्यानंतर आज असं असतं की आज शयनवास असतो त्यांचा, म्हणजे आज गणपती आणि जे कोणी मूर्ती परिवार देवता असतात त्यांना ते स्नान झाल्यानंतर त्यांना शयन करावं. शयन म्हणजे आम्ही जसं झोपतो तसं त्यांना एक दिवस विश्रांती असते, एक दिवस त्यांना शयनविधी असतो. का, कारण त्यानंतर ज्या दिवशी आम्ही ती मूर्ती दुसऱ्या दिवशी काढून आम्ही ती प्रतिष्ठापना करतो मूर्ती मंदिरामध्ये ती प्रतिष्ठापना केल्यानंतर यावत चंद्र दिवा करो तावत्वम सुस्थिरो भव असं मी सांगितलं आहे.
म्हणजे जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत ती मूर्ती किंवा ती देवता तिथं ती स्थिर राहील. त्यानंतर त्यांना मग विश्रांती नसते. तुम्ही 12 वाजता रात्री जरी आला तरी सुद्धा देव तुमच्यासाठी जागा असतो. बरं, तुम्ही कधीही आला तरी. म्हणून त्याची स्थापना तिथे ते करण्याअगोदर त्यांना एक दिवस देवतांना ती विश्रांती असते. त्यानंतर ते आज विश्रांती विधी सगळं 25 तारखेला आम्ही इथे तो केला. त्याच्यानंतर देवतांचं जे मुख्य देवता आहे तुम्ही मागे दाखवल्या त्या देवतांचं हवन आज झालं आहे. त्यानंतर जी पिंडिका असते ज्याच्यावरती आम्ही गणपती बसवतो ती आणि त्या मुख्य गणपती देवता बाकीचे देवता आहेत त्यांना तत्वन्यास करतात. तत्वन्यास म्हणजे त्यांच्यामध्ये ती तत्व चढवली जातात. तत्व म्हणजे थोडक्यात सांगायचं ती शक्ती ती चढवली जाते. पायापासून डोक्यापर्यंत, डोक्यापासून पायापर्यंत जे जे आपले अवयव असतात ते अवयव त्यांचे जिवंत केले जातात. थोडक्यात सांगायचं तत्व चढवणे म्हणजे ते अवयव देवाचे जिवंत करणे असं. डोके, डोळे, मुख, कंठ, हृदय, नाभी, पोट, पाय, हात आपले सगळे ते जिवंत करायचे म्हणजे त्याला तत्वन्यास म्हणतात. तत्व चढवले की त्याच्यामध्ये ते पावर येते ती थोडक्यात. तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. त्यानंतर 26 तारखेला ही आम्ही प्रतिष्ठापनाचा जो मुख्य दिवस आहे त्यावेळेचा मुहूर्त आहे 10:31. सकाळी देवतांचं आम्ही जे आवाहन केलेलं आहे त्या देवतांची पूजा होईल यजमानांच्या हस्ते. त्यानंतर मुख्य देवतांचं हवन होईल. हवनानंतर ती मूर्ती प्रतिष्ठापना केली जाईल. आम्ही स्वामीजींना बोलवलेलं आहे प्रतिष्ठापनेसाठी. माझा मोरया हार गणपती बाप्पा तुझी देवा हे न्यारी विश्वाचा पालनहारी किमया तुझी देवा हे न्यारी सोन पावला रे बाप्पा शिंदूर मस्तकी लावून तेरा सोन पावला रे बाप्पा शिंदूर मस्तकी लावून तेरा. त्यानंतर शिखर कलश प्रतिष्ठापना होईल. शिखर कलश म्हणजे कसं असतं कुठल्याही देवळाला 3 वस्तू आवश्यक असतात. त्याच्याशिवाय त्या देवत्व पूर्ण होत किंवा देऊळ पूर्ण होत नाही. एक म्हणजे पाया, त्याला आम्ही पायरी म्हणतो तो पाया. त्यानंतर गाभाऱ्यातली मूर्ती दुसरं आणि तिसरी म्हणजे कळस. हे सर्वातून मग मंदिर बनतं. म्हणून प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. म्हणून ज्यावेळी आपण देवळामध्ये प्रवेश करतो त्यावेळी आधी पायरीचं दर्शन घेतो, मग मूर्तीचं दर्शन घेतो, मग बाहेर आल्यानंतर कळसाचं दर्शन घेतो. तसं त्या कलशाचं आमच्या स्वामीजी आहेत त्यांच्या हस्ते उद्या त्या कलशाची प्रतिष्ठापना होईल वरती. त्यानंतर जी आम्ही मूर्ती आतमध्ये बसवणार त्याची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना विधी वेगळा असतो. तो प्राणप्रतिष्ठापना विधी होईल. तो प्राणप्रतिष्ठापना विधी झाल्यानंतर त्याच्या देवतांच्या वरती परत पंचामृत अभिषेक पूजनपूर्वक षोडशोपचार सालंकृत पूजा होईल. म्हणजे जे काही देवाला अलंकार आपण घालतो, सोहळं नेसवतो आणि काही जे अलंकार घालतो ते सालंकृत देवाची पूजा होईल.
ते कसं असतं, भगवंताला तू काय अमुकच हवं असं म्हणून कधी भगवंत सांगत नाही. भगवंत काय सांगतो, पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. भगवंत सांगतो काय, तुम्ही जे काही प्रेमाने भक्तीने मला जे काही अर्पण कराल, पत्र म्हणजे एखादं पान कसलंही चालेल, एखादं पान, पुष्प एखादं फूल कसलंही फूल, तोय म्हणजे पाणी, एखादं फळ, जे काही तुम्हाला शक्य आहे ते एखादं जे काही तुम्ही भक्तीने अर्पण करता त्याचा मी स्वीकार करतो. म्हणजे त्या यातून भगवंत आपल्या भक्तीचा स्वीकार करतो. कारण ही समस्त सृष्टी तर भगवंतानेच बनवली आहे, त्यामुळे आम्ही त्याला काही देऊ शकत नाही आणि त्यानेच आम्हाला सगळं दिलेलं आहे. त्यामुळे तो काय म्हणतो, तुझी फक्त भक्ती हवी मला, तू काय देतो भक्तीने ते मी स्वीकार करतो म्हणतो. म्हणून तसं ते स्वीकार करतो. ती पूजा झाल्यानंतर त्या देवतांना महाप्रसादाचा नैवेद्य दाखवला जाईल. त्यानंतर तो मग सार्वजनिक गाराणं होईल सर्वांच्यासाठी. जगदीश्वरा प्रदया घना अनंत कोटी ब्रह्मानायका सपरिवार श्री सिद्धिविनायका महाराजा कृपा करा. आज आपल्या चरणाकडे ही सर्व बाळ गोपाळ भक्तजन मंडळी यांच्या सर्वांच्या वतीने यजमान जगन्नाथ कांबळे आणि दीपक मंगलम या कुटुंबियांना पुढे करून आपल्या चरणाकडे ही सर्व या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापनेची सेवा परवापासून आतापर्यंत ज्या ज्या प्रकारे शक्य होईल त्या प्रकारे आपल्या चरणाकडे पत्र पुष्प फलतोय आदी अर्पण करून ज्या ज्या प्रकारे शक्य होईल त्या प्रकारे सेवा करून या ठिकाणी ही सर्व प्रतिष्ठापनेची सेवा आज आपल्या चरणाकडे अर्पण केलेली आहे. भगवंताईमध्ये कृपा करा. केलेली ही सर्व सेवा मान्य करून घ्या, पावन करून घ्या. या संपूर्ण कुटुंबियांचा सांभाळ करा. प्रत्येकांना उदंड आयुष्य, आरोग्य, सद्बुद्धी, सद्वासना, सत्संग, सदाचार वृत्ती प्राप्त करून द्या. पुढे येणाऱ्या आपदा, क्लेश, संकट, बाधा, पीडा दूर ठेवा. प्रत्येकांचा चालू असलेला पोटा पाण्यासाठीचा व्यवसाय, उद्योग, नोकरीधंद्यामध्ये चांगल्या तऱ्हेची बढती, यश, कीर्ती, नावलौकिक भरभराटी प्राप्त करून द्या. प्रत्येकांची सदिच्छा, मनोकामना पूर्ण करून सर्वार्थांचं कल्याण करा, राखण करा, कृपा करा. श्री सिद्धिविनायक महागणपती की मंगलमूर्ती गणपती बाप्पा. अनेक भक्तांनी या ठिकाणी काही काय अर्पण केले. कुणी समय अर्पण केली, कुणी लामण दिवे दिलेत, कुणी कळस दिलेत, कुणी मूर्ती दिलेत, असे कोणी मंदिर बांधण्याकरता काही पैशाच्या रूपाने मदत केली आहे. अशा अनेक भक्तजन आहेत. हे कसं घडून येतं तर त्याच्या एक मोठा त्याच्या मागचा हे आहे, काय गूढ आहे. ज्यावेळी आपण एखादी गोष्ट चांगली करायची ठरवतो मनापासून, त्यावेळी ज्यावेळी आपण एक पाऊल पुढे टाकतो ना, त्यावेळी 10 लोक आपल्या मदतीला उभे राहतात तिथे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता हे मंदिर आहे. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. त्याचप्रमाणे आता या गणपती बांधायला डोनेशनला आम्हाला दादा म्हणजे रविवारी या माणसाकडे जायचं आहे. हा माणूस मग मोठा माणूस रविवारीच असतो घरी, त्याच्याकडे जायचं. असं घेऊन आम्हाला सगळ्यांना म्हणजे अख्खा मेंबरच बी नाही, म्हणजे जे वाड्यावरचं कोण जे दादाच्या सपोर्टला आहे ते सुद्धा येऊन आमच्याबरोबर वर्गणीला आलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आज सगळं संपूर्ण देऊळ बांधून झालेलं आहे. आणि आमच्या यथाशक्तीने जे आमच्या हातात होते ते आम्ही गणपती देवळाला दक्षिणा दिलेला आहे. आणि याचप्रमाणे आमचं देऊळ बांधून पूर्ण झालेलं आहे. आणि आम्हाला श्री भवानीकडे असंच मागणी आहे की आमच्या अध्यक्षाला असं शक्ती देऊन द्या, आम्ही त्याच्या पाठीशी हमेशा त्याच्या पाठीशी आहे उभे. जे सुंदरसे गणपती मंदिर आमच्या समोर जे उभे आहे त्याचे एक स्वप्न आमच्या अध्यक्ष जे दीपक मंगलम यांच्या एक स्वप्न होतं की एक सुंदरसं मंदिर व्हावं इथं.
आणि आमचे वाडेकरी जे आहेत त्यांचं पण स्वप्न होतं की एक सुंदरसं गणपतीचं टेम्पल तिथं वाड्यावरती होऊ दे म्हणून. त्याप्रमाणे आमच्या अध्यक्षाने पुढाकार घेऊन बाकीचे जे मेंबर्स आहेत ते पण वाडेकरी सगळेजण मिळून सगळ्यांनी त्यांना एक सपोर्ट देऊन आणि त्याच्या मनामध्ये एक गणपतीची एक कृपा एक व्यक्त होऊन झाली आणि एक सुंदरसं एक मंदिर इथं एक समोर उभं आहे आमच्या समोर. एक सगळ्यांबरोबर त्याने एक मार्ग काढून एक सुंदरसं मंदिर इथं तयार केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांना खरंच एक मनापासून त्यांनी शुभेच्छा देतो. आता हांवें तुमकां सांगले त्या प्रमाणे देवूळ आमी उपर खूब कंप्लीट केल्लें आसा. सगळे वाडेकार, समस्त आमचे वाडेकार आनी समस्त जे आमचे लोक आसा एकूच विचार आसा की प्रत्येकान जशे गणपतीन एक तांच्या मनान घातला की बाबा हे आमी एक फूल ना फुलाची पाकळी दिवन आमचे हे 20 पॉयंट प्रोग्राम जरीवाडो दवरली. हाजे भितर एक सुंदरशी देवळाक तेंच्यांनी हातभार लायला. खरेंच तेंचे धन्यवाद आसा. पळय जशे मुरगांवकाराच्या हातींतल्यान दिपका कडेन येयले, दिपकाच्या हातींतल्यान तुमचे कडेन वयतले. कित्याक वयोमानान जशी जशी तेंची वय वाडटा तशें कोणाक तरी आमी एक बॅटन दुसऱ्याच्या हातीन दिवची पडटा. कित्याक तें बॅटन घेवन बाबा तूं चल फुडें म्हणून. आयज ना फाल्यां तुमच्या हातीन बरे भशेन येतलें, बरे भशेन चलया. आनी तरी आसतना आमची आनी 2 देवळां जावपाची आसा. ल्हानशी माणकुलीची 2 देवळां जावपाची आहा. ज्या प्रमाणे आमी भवानीक प्रसाद घेतले तशें आनी 2 देवळां जावपाची आहा. ही कदाचित तुमच्या हातीन जातली. तुमी फुडें सरात बरे भशेन एकजुटीन रावा. कोण तुमच्या मदीं फूट घालता जाल्यार फूट घालपाक चान्स दिनाकात. गणपती कडेन इतलोच मागणी करा आनी हो गणपती तुम्ही कोणाकूय विचारा. प्रत्येक वाडेकारा कडेन, प्रत्येक वाडेकार जावं प्रत्येक वाड्याचे भायले जावं जे सेवक हांगा येवन गणपतीची सेवा करतात तांकां इच्छित फळ हे लाभलेलेच आसा. आनी हेचे फळ तुम्ही जर कार्य केलें बरे भशेन, तुम्ही बरे अंतकरणान जर तुम्ही हांगा काम केलें आनी बरे भशेन तुम्ही जर फुडें सरले, अवश्य हेचें फळ मेळटलें. बाप्पाचे हत्तीवाणी कान माझ्या मोरयाचे.